ही घटना आहे त्या सॉफ्टवेअर इंजिनियर राहुलची. नाशिक जिल्ह्यातलं गिरणारे हे छोटंसं गाव त्याचं. तिथेच वाढलेला राहुल गणपत थेटे. त्याचं बालपण अगदीच साधं होतं, पण डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती. वडील गणपत शेती करत आणि आई सरिता घर चालवायची. 3 खोल्यांचं मातीचं घर, पण प्रेमानं भरलेलं होतं. राहुल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. गावातल्या शाळेत कायम पहिला नंबर मिळवायचा. त्यानं पुण्यातल्या इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. आईवडिलांनी शेती गहाण टाकली, पण त्याचं शिक्षण मात्र थांबवू दिलं नाही. राहुलला मोठं होऊन इंजिनियर व्हायचं होतं आणि ते त्याने करूनही दाखवलं. पुण्यात IT कंपनीत नोकरी लागली. चांगलं पॅकेज मिळालं. घरात आनंदाचं वातावरण फुलून आलं. दर आठवड्याला तो नाशिकला यायचा, आईसाठी फळं आणि नवीन कपडे घेऊन. आई म्हणायची, माझा राहुल आता आमचं सगळं कर्ज फिटवणार. तिच्या डोळ्यातून नेहमी अभिमान वाहायचा. घरच्यांनी राहुलचं लग्न ठरवलं. पल्लवी नावाची मुलगी दिसायला सुंदर, BA झालेली, शहरात वाढलेली. 2021मध्ये दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. राहुल खूप आनंदात होता. त्यानं पल्लवीला सोन्याचं मंगळसूत्र, मोबाईल आणि नाशिकमध्ये एक फ्लॅटही घेतला. लग्नाचे सुरुवातीचे काही महिने खूप चांगले गेले. पल्लवी सतत हसतमुख राहायची. राहुल तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. आईलाही वाटायचं की लागलं आता सगळं ठीक व्हायला. पण 6 महिन्यातच चित्र पालटलं. पल्लवी सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असायची. नवऱ्याशी तिचं बोलणं फार कमी व्हायचं. ती राहुलच्या आईला प्रत्येक वेळी टोमणे मारायची, कामं करायला टाळाटाळ करायची. मी काय तुमची कामवाली बाई आहे का, असंही म्हणायची. एकदा राहुलनं तिला सांगितलं, आई एकटी असते, थोडी मदत करत जा. त्यावर पल्लवी भडकली, तुझी आई माझी मालकीण आहे का, असं थेट बोलली. इथून सगळं प्रकरण सुरू झालं. पुढच्या महिन्यात तर रोजच वाद आणि सासरच्या लोकांचा हस्तक्षेप. पल्लवीचे वडील नंदुदोर आठवड्याला फोन करायचे, राहुल तू आमच्या मुलीला त्रास देतोयस का. तिचा मामा, मेवणा, मामी सगळे धमक्या द्यायला लागले. कधी पल्लवी रडत रडत घराबाहेर निघून जायची. आईवडिलांकडे पोचून सांगायची, राहुलनं मला मारलं, मी आत्महत्या करणार, मला तिथे राहायचंच नाही. लगेच राहुलला शिवीगाळ. राहुल खूप त्रासलेला, गप्प झालेला, पण आतून तो खचलेला. काही भांडणाचे त्यानं मोबाईलवर व्हिडिओ काढले. पल्लवीचा राग, आरडाओरड, मारझोड, पण पोलिसात जायची मात्र त्याची हिंमत झाली नाही. त्याला वाटायचं लोक काय म्हणतील. राहुल ऑफिसमध्येही शांत राहायला लागला. टीम लीडरनं विचारलं, सगळं ठीक आहे ना, तर तो हसून गप्प राहिला. घरी आईनं विचारलं, बाळा काही त्रास आहे का, पण तो काही बोलला नाही. एक दिवस मात्र त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आईला म्हणाला, आई मी तुटतोय, कशासाठी लढतोय हेच समजत नाहीये. आईनं मिठी मारली आणि रडत म्हणाली, माझ्या लेकरा सर्व ठीक होईल, पण असंच खचून जाऊ नकोस. त्या दिवशी सकाळपासूनच वाद सुरू होते, कारण राहुलनं आईसाठी मेडिकल खर्चासाठी पैसे काढले. ते पल्लवीला खटकलं. तुझ्या आईवर किती खर्च करणार, पल्लवी ओरडून विचारत होती. राहुलनं शांतपणे सांगितलं, ती माझी आई आहे. यावर तिनं थेट मनावर घाल घातला, तूच मेलास तर सगळं संपेल. राहुल दुपारी ऑफिसला न जाता वरच्या खोलीत गेला. आईनं विचारलं, चहा घेणार का, पण तो गप्प. वरून काही हालचाल न झाल्यानं आईनं शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडला. त्या क्षणी घरातला दिवा कायमचा मालवला होता. राहुलनं दोरीच्या साह्यानं पंख्याला गळफास लावला होता. खोलीच्या कोपऱ्यात राहुलची वही सापडली. त्यात एक चिठ्ठी होती. आई मला माफ कर, मी खूप प्रयत्न केला, पण या नात्यात मला मोकळी हवा मिळाली नाही. पल्लवी, तिचे वडील, आई, मेवणा, मामा, मामी सगळ्यांनी मला आतून संपवलंय ग. मी आता थकलोय. तू मात्र खंबीर राहा. तुझ्यावर दुःखाचा डोंगर आला, त्यासाठी मला माफ कर. आईनं चिठ्ठी वाचून ओरडून रडायला सुरुवात केली. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. सरिता थेटेंची आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा केला. कलम 306 अंतर्गत पल्लवी, तिचे आईवडील, मेवणा, मामा, मामी या सर्वांवरती केस दाखल झाली. पोलिसांनी राहुलचे व्हिडिओ तपासात आणि पल्लवीचे छळ स्पष्ट दिसून आला. शेजारी आणि मित्रांनीही राहुलच्या मानसिक स्थितीची साक्ष दिली. आजही सरिता कोर्टात जाते. प्रत्येक सुनावणीला राहुलचा फोटो जवळ घेऊन बसते. म्हणते, माझा राहुल शांत होता, पण त्याचं रडणं कोणी ऐकलं नाही. आरोपींना कोर्टात उभं करताय, पण निर्णय यायला वेळ लागेल.
पण राहुलचं नुकसान भरून येणार नाही. हे प्रकरण अपवाद नाही. अनेक पुरुष मानसिक छळ सहन करत जगतात, पण ते व्यक्त करत नाहीत. समाज त्यांच्या वेदनांची कमजोरी मानतो, पण खरं पाहिलं तर मानसिक छळ आहेच. शेवटी हेच म्हणावं लागेल की अशा लोकांना कधी न्याय मिळणार, जे या फक्त स्त्रीला त्रास होतो असे म्हणतात, पुरुषांना देखील त्रास होतो हे समाजाला कधी कळणार आणि समाजातील लोक याचा कधी विचार करणार. ह्याचा विचार करायला जेव्हा सर्व लोक शिकतील तेव्हा पुरुषांचा त्रास देखील त्यांना नक्कीच कळेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धन्यवाद. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब